आदित्य, वाईट वाटलं? सानिया, तू जर का असंच तळ्यात मळ्यात करत राहिलीस ना तर माझ्या तोंडून अशाच उपमा बाहेर येणार. ओके, त्यापेक्षा तूच म्हणालीस ना की आता फक्त आपण आपल्या संसाराचा विचार करूया, तेव्हा तूही आता फक्त आपल्या संसाराचा विचार कर. ओके, बाय. हॅलो मिस्टर राजवर्धन. हाय गौ. गो नाईस. मग कसं वाटलं आमचं गुहागर? मस्त. तुला सांगतो, मी ते बघ त्या देवळापर्यंत गेलो होतो. काय देऊळ आहे ते? पण तुम्ही फक्त देऊळ बघितलं हा, ते तर काहीच नाही. गुहागर मध्ये अजून खूप काही आहे बघण्यासारखं. तुम्ही आधी गाव नीट फिरा, म्हणजे तुम्हाला कळेल गावची खरी ब्युटी काय आहे ती. ती तर मुंबईमध्ये असतानाच कळली होती ना. पण खरंय, कुणीतरी प्रेमाने गाव दाखवणारा हवा. मी आहे ना, मी फिरवेन तुम्हाला. पण तुम्ही याल ना माझ्यासोबत? अगं, का नाही? तुझ्यासारखा छान गाईड असेल तर आवडेल मला. नाहीतर काही लोक असतात काकूबाई टाईप, प्रेमाने, आनंदाने, दुःखाने, रागाने सतत एकाच टोन मध्ये बोलत असतात, लेक्चरच्या टोन मध्ये. पण तुझ्यासारख्या गोड माणसाने मला गाव दाखवलं तर आवडेल मला, मज्जाच येईल. गौरी, पुरे झाली मज्जेची स्वप्न. जा, जाऊन पाण्याची बादली घेऊन ये. अगं ताई, तू येतानाच आणायचीस ना. जा म्हटलं ना मी तुला. हा वैदेही, बोल. हाय राज, कसा आहे? मी मस्त. ओके. कावेरी काय म्हणते? काकू त्या काय म्हणतील? गाल फुगवून बसले आहेत नेहमीप्रमाणे. तुला सांगतो, दिवाळीचा अख्खा फराळ त्यांच्या तोंडात कोंबला ना तरी जितके गाल फुगणार नाही तितके गाल फुगवून बसले. अँटिक पीस आहेत एक नंबरच्या. त्यांना आयुष्यात दुसरं काही जमलं नाही ना तरी विनाकारण रुसून बसायचे 1.5 लाख प्रकार नावाचं पुस्तक विकून त्या करोडपती होती. ओके. राज, तू परत कधी येणार आहेस? परत बघू ना. त्या म्हणाल्या निघूया की मी लगेच बॅग उचलून निघणार. आणि नाही म्हणाली तर? मग प्रॉब्लेम आहे बॉस. कारण त्या हो म्हणेपर्यंत मी इथेच राहणार. चालेल ना? चालेल ना आजी? आजीला कशाला काही प्रॉब्लेम असेल? आजीचा बटवा खुश तर आजी पण खुश. गौरी, तू जरा जास्त बोलायला लागलीस हा. कमी बडबड करत जा. घ्या, कोण बोलतंय बघा बडबडी बद्दल. राज, अरे बोल ना नीट. नाही येणार म्हणजे? मग इथल्या लोकांनी फक्त काय तुझ्या येण्याची वाट बघत बसायची का? मी 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 तुला नंतर कॉल करतो. बाय 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 बाय. हॅलो.